नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा मॅथ्स मेंटर सुमित सामनेकर आणि तुमच्या या मॅथ्स वर्ग या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती स्वागत करतो। MST CET 2026 ला एक महिना बाकी आहे। 30 दिवसात कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी असायला पाहिजे असा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता। तर त्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे। याच्यातल्या मॅक्झिमम गोष्टी तुम्हाला माहिती असतील, पण तरीही या 30 दिवसामध्ये नेमकं काय करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने फोकस ठेवायला पाहिजे, कशा पद्धतीने गोष्टींना सामोरं जायला पाहिजे, याच्याशी रिलेटेड हा व्हिडिओ आपण बनवत आहोत। आणि या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला सगळ्यांना फायदा होणार आहे, कारण काही गोष्टी मी अशा सांगणार आहे ज्याच्याने तुम्हाला एक ॲक्सेलरेशन मिळेल प्रिपरेशन करताना। ठीक आहे, सो आपण स्टार्ट करणार आहोत। 30 दिवसाची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, डे वाईज स्ट्रॅटेजी सांगणार नाही, पण मी हे सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे प्रिपरेशन आहे ते पुढे चालू ठेवायचं किंवा कशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत या गोष्टी बघा। सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्यावेळेस 30 दिवस राहिले असं म्हणतो, तर 30 दिवसामध्ये काही फार चमत्कार वगैरे घडणार आहे का, तर नाही, चमत्कार वगैरे घडणार नाहीये। पण तुम्ही आता सध्याच्या ज्या स्टेजला आहात त्या स्टेजवरून तुम्ही नेक्स्ट स्टेजला नक्की जाऊ शकता जर तुम्ही एक महिन्यामध्ये खूप चांगली मेहनत केली तर एक महिन्यामध्ये अशा काही गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला की ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आपण सध्या या स्टेजला आहोत, तर आपण नेक्स्ट स्टेजला जाण्यासाठी आपण कशा पद्धतीने वर्कआउट करायला पाहिजे। तर त्या स्टेजेस काय असतील किंवा त्यामध्ये काय काय गोष्टी येऊ शकतात ह्या गोष्टीवर आपण बोलणार आहोत आज। ठीक आहे, 30 डे आपला कमबॅक असणार आहे। बघा, वेळ खूप कमी आहे, मला माहिती आहे वेळ कमी आहे। बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की आम्ही सध्या कन्फ्युज्ड आहोत, कशा पद्धतीने वर्कआउट करायचंय गोष्टींना किंवा कशा पद्धतीने प्रिपरेशन करायचं हे कळत नाहीये बऱ्याचदा। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पॉझिटिव्ह असणं खूप आवश्यक आहे। बऱ्याच मुलांचं मी एक गोष्ट ऑब्झर्व करतो की बऱ्याच मुलांना एक अशी भीती वाटत राहते की आपण करतोय आतापर्यंत पण आपल्याला आठवेल का नाही, किंवा आपण केलेलं आहे आता आपल्याला आठवत नाही, आता पुढे काय करायचंय। तर बघा, लक्षात ठेवा, तुम्ही आतापर्यंत जी मेहनत घेतलेली आहे आणि इथून पुढे पण जी घेणार आहात त्याला पॉझिटिव्ह वेनी विचार करा। आणि आतापर्यंत ही MST CET एक्झाम कदाचित तुम्ही पहिल्यांदा देत असताल, पण याच्या आधी तुम्ही खूप एक्झाम दिलेल्या आहेत। तुम्ही 12वीची बोर्डची एक्झाम दिली आहे रिसेंटली, त्याच्या आधी तुम्ही 10वीच्या एक्झाम दिलेल्या आहेत। मग त्या सर्व एक्झाम ज्यावेळेस तुम्ही देत होता त्यावेळेस तुम्हाला काय आठवलं नाही का? आठवलं। बऱ्याच गोष्टी ज्या असतात त्या विसरल्या जातात, बट मेजॉरिटी गोष्टी आठवतात, कारण आपण मन लावून अभ्यास केलेला असतो। तर मला असं वाटतं जरी वेळ कमी असला तरी तुम्ही डे टू डे प्लॅनिंग प्रॉपरली करा आणि ह्या गोष्टी सगळ्यात आधी काढून टाका की मला आठवेल का नाही किंवा मला येईल का नाही येणार। पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तर सगळ्यात पहिले महत्वाचा आहे। ठीक आहे, सो त्या गोष्टी सगळ्यात पहिले महत्वाच्या आहेत। पहिला अटेम्प्ट जो असतो तो महत्वाचा असतो। यावर्षी 2दा CET आहे, 2दा आपल्याला चान्स पण मिळणार आहे, पण मेच्या अटेम्प्ट साठी आपण जाणार आहोत। मेच्या अटेम्प्टला पण आपण चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करणार आहोत, पण मला असं वाटतं एप्रिल अटेम्प्ट हा इक्वली जास्त इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे एप्रिल अटेम्प्टला जोर लावून तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला आहे, पुढच्या एक महिन्यामध्ये आणखीन मेहनत घ्या, त्याच्यानुसार तुम्ही पुढे जाऊ शकता। ठीक आहे, हा महिना का महत्वाचा, मी काही गोष्टी अशा आणलेल्या आहेत आज की तुम्हाला असं वाटेल की अरे हो, ही गोष्ट आपण विचारच नाही केली। आपल्याला टॉप कॉलेजला जायचंय, टॉप कॉलेजमध्ये चांगला जॉब, मग आपली फॅमिलीला पण आपल्यावर प्राऊड वाटेल। ठीक आहे, आणि जर ॲव्हरेज कॉलेजला गेलो आपण, स्मॉल जॉब बिग स्ट्रगल। युअर 12th मार्क्स डू नॉट डिसाइड युअर कॉलेज, युअर CET स्कोर डिसाइड्स युअर कॉलेज। अ ग्रेट स्कोर पुट्स यू इन अ टॉप कॉलेज विच गिव्स यू अ टॉप जॉब फ्रॉम डे 1। डे 1 पासून मी म्हणणार नाही, पण तुम्ही चांगल्या कॉलेजला गेला तर नक्कीच तुमचं पुढचं फ्युचर चांगलं असणार आहे। पण त्या चांगल्या कॉलेजला जाण्यासाठी जे एंट्रन्स गेट आहे आपलं, ती ही MST CET आहे। मग आपल्याला ठरवायचं आपल्याला ह्या कॉलेजला जायचंय का ह्या कॉलेजला जायचं। ह्या कोणत्या कॉलेजेसच्या इमेजेस नाही आहेत ऑब्व्हियसली, फक्त एक रिलेटिव्ह डिफरन्स दाखवलेला आहे की टॉप कॉलेजमध्ये तुम्हाला काही गोष्टी चांगल्या पद्धतीने मिळतील। सगळ्यात महत्वाचं एक्सपोजर खूप चांगलं मिळतं। जर तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये गेले तर जर तुम्ही हुशार आहात तर तुमच्या आजूबाजूचे सगळे मुलं पण हुशार येतात तिथे, कारण ज्यावेळेस तुम्ही टॉप कॉलेजमध्ये जाता ते टॉप रँकर्स असतात। जसं तुमचा टॉप रँक असेल तसं बाकीच्यांचं टॉप रँकर, तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी चांगली होणार आहे। पण त्याच्यासाठी
आपल्याला ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग 1 महिन्यामध्ये सर टॉप कॉलेज भेटणार आहे का? तर मी पहिलेच सांगितलं 1 महिन्यामध्ये मिरॅकल नाही घडणार. पण ही गोष्ट डोक्यात ठेवा. मी जे हे का सांगतोय लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांना जो कॉन्फिडन्स कमी जास्त होतोय त्याच्यासाठी लक्षात ठेवा, आपलं एम हे नाहीये, आपलं एम हे. मग आपण याच्यासाठी ऑलरेडी खूप मेहनत केलेली आहे. जर आपण ऑलरेडी खूप मेहनत केलेली आहे तर आपल्याला असं कॉलेज जे चांगलं कॉलेज आहे ते आपल्याला भेटणारच आहे. ही गोष्ट डोक्यात कंपल्सरी ठेवा. या ॲटिट्यूडनी पुढे जा. मेंटल टफनेस खूप महत्वाचा आहे. आपण खूप पॉझिटिव्ह स्टेबल राहून एक्झामला सामोरं गेलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला या गोष्टी माहीत पाहिजेत. युअर ड्रीम डेस्टिनेशन, कॉलेजेसचे नावं आहेत, हे काही त्यांच्या इन्क्रीजिंग याच्यानुसार दिलेले नाही आहेत. हे फक्त मी जनरल दिलेले आहेत कॉलेजेसचे नावं. तुम्हाला माहिती आहे सीओपी, विजेटीआय, एसपीआयटी, पीआयसीटी, व्हीआयटी हे असे कॉलेजेस आहेत जे तुमच्यापैकी प्रत्येकाचं ड्रीम असणार आहे एमएसटीसीटी एक्झाम देताना, की अशा कॉलेजेसमध्ये आमचं जर ऍडमिशन झालं तर लाईफ सेट आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही आतापर्यंत जेवढी मेहनत घेतलेली आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या 1 महिन्यामध्ये इतका अभ्यास करा जेवढा तुम्ही कधीच केलेला नाही. जर तुम्ही खूप जास्त अभ्यास केला 1 महिन्यामध्ये आणि प्रॉपरली स्ट्रॅटेजी नुसार तुम्ही गेले, टेस्ट प्रॉपरली दिल्या, सगळ्या गोष्टी प्रॉपरली केल्या, तर मला असं वाटतं कोणीच रोखू शकत नाही तुम्हाला ह्या टॉप कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यापासून. ठीक आहे. सो हे टॉप कॉलेजेस नक्कीच तुमच्या लिस्टमध्ये असणारच आहेत. मला माहिती आहे तुमचं ड्रीम डेस्टिनेशन तेच आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. चेंज हाऊ यू स्टडी. आता ऑब्विसली काही लोक सांगतात की स्पेशली फिजिक्स केमिस्ट्रीसाठी की बोर्डचे बुक्स वाचा वगैरे ह्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये ओल्ड वे, राईट लॉंग आन्सर्स, टेक युअर टाइम, रीड द होल टेक्स्ट बुक स्लोली. मग काही लोक आतापासून आता 1 महिन्यात नोट्स काढायला बसतात किंवा ते बुक्स वाचत बसतात किंवा नोट्स काढतात किंवा फॉर्म्युले लिहितात. ह्या गोष्टी करू नका. तुम्हाला आता सीईटी साठी गोष्टी करायच्यात. एमसीक्यू जितके जास्तीत जास्त सॉल्व्ह करणार तेवढा फायदा होणार आहे. त्याच्यानंतर स्पीड मॅटर करते. ही सीईटी ही स्पीड बेस्ड एक्झाम. तुम्ही कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न केव्हा सॉल्व्ह करू शकता, जेव्हा तुमची स्पीड चांगली असेल त्यावेळेस. तर स्पीड एकदा असली पाहिजे. सॉल्व्ह ओल्ड एक्झाम पेपर्स ओव्हर अँड ओव्हर. म्हणजे PYQs जे आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यातले टाईप, त्यातल्या व्हरायटी प्रॉपरली सॉल्व्ह करून ठेवायच्या आहेत. सो दॅट एक्झाम मध्ये कशाही टाईपचा प्रश्न आला तर तुम्ही तो सॉल्व्ह करता आला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. सो त्यामुळे स्मार्ट वे अप्लाय करा. कोणत्याच प्रकारच्या नोट्स वगैरे आता या येणाऱ्या महिन्यात काढू नका. मी म्हणेल कोणतंच नवीन पुस्तक पण वापरू नका. तुमच्याकडे जे काही पुस्तकं असतील तेच वापरा. ते पण आता PYQ वर शिफ्ट जास्त व्हा. मी मागच्या वेळेस पण एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ घेतला होता, त्यामध्ये पण सांगितलं होतं PYQs जे आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन हेच तुम्हाला आता सध्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. जे तुमच्याकडे नोट्स असतील, जे पुस्तकं असतील ज्याच्यातून तुम्हाला फॉर्म्युले किंवा काही शॉर्ट ट्रिक वगैरे काही गोष्टी लागत असतील त्या कोणत्याही एका बुक मधून तुम्ही फॉलो करा. खूप सारे पुस्तकं फॉलो करू नका. ती स्ट्रॅटेजी चुकीची आहे. बऱ्याचदा काय होतं, कोणीतरी आपल्याला मित्र सांगतो अरे मी या पुस्तकातून केलं, माझं लवकर प्रिपेअर झालं. तर तुम्ही तुमच्याकडचं जे आहे ते सोडून दुसरंच प्रिपेअर करत बसता. सो ती गोष्ट करू नका. हे खूप महत्वाचं आहे. The game is rank score. For CET you are given a percentile. Think of this as your rank score. To get into the best college you need a rank score of 99 or more. This means you are in the top 1% of all students. जे आता कॉलेजेसचे नावं सांगितले मी त्याच्यासाठी तुम्हाला टॉप 1% मध्ये येणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा मी तेच सांगतोय, स्ट्रॅटेजी लास्ट 30 डेज मध्ये 99 पर्सेंटाईलशी असली पाहिजे. बट तुमचा जर प्रिपरेशन 0 वर असेल तर तुम्ही 0 to 99 एका महिन्यामध्ये नाही करू शकत. हा व्हिडिओ याच्यासाठी नाहीये की मी हे सांगतोय की चला 30 दिवसामध्ये 99 पर्सेंटाईल मिळवा. नाही, 30 दिवसात 99 पर्सेंटाईल नाही मिळू शकत. ज्या लोकांनी आतापर्यंत खूप मेहनत केलेली आहे ते पुढच्या स्टेजला गेलेले आहेत त्या लोकांना 99 पर्सेंटाईल 100% मिळणार आहे. जे लोक कमी प्रिपेअर्ड आहेत सध्याच्या स्टेजला, मी म्हणत नाही की त्यांनी प्रिपरेशन सोडून द्यायला पाहिजे कारण 99 पर्सेंटाईल मिळणार नाहीये, पण तुम्ही खूप जास्त एफर्ट लावू शकता. मिरॅकल घडणार नाही, चमत्कार घडणार नाही अशातला भाग नाही, पण तुम्ही खूप जास्त मेहनत घेतली तर नक्कीच तुम्हाला एक्सपेक्टेशन जे आहे त्याच्यापेक्षा तुमचा स्कोर जास्त येईल. तो किती येईल आत्ताच मी सांगू शकत नाही कारण यावेळेस 2 अटेम्प्ट आहे. एक्झामची लेवल कशी असणार आहे या सगळ्या गोष्टी मॅटर करणार आहेत. पण मेहनत तुम्ही जर खूप घेतली तर शेवटी तुम्हाला असं वाटणार नाही, रिग्रेट कधीच होणार नाही की यार आपण खूप मेहनत घेतली
तरी पण पेपर अवघड गेला हे कधीच होणार नाही. तुम्ही मेहनत घेतली तर 100% तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की अरे आपण मेहनत घेतली त्याचं फळ आपल्याला भेटणार आहे. फर्स्ट अटेम्प्ट पर्यंत तुम्हाला मॅक्झिमम गोष्टी कळून जातात. फर्स्ट अटेम्प्ट दिल्यावर बऱ्याच गोष्टी कळतील. सेकंड अटेम्प्ट मध्ये तर ऑब्व्हियसली तुम्ही पुढे जाऊ शकता. तर हा व्हिडिओ जो ह्या 30 डेज साठी आहे ऑब्व्हियसली, पण याच्यातल्या ज्या गोष्टी मी सांगतोय त्या सेकंड अटेम्प्ट साठी पण कामाला येणार आहेत, लक्षात ठेवा. येस, मॅजिक टार्गेट नंबर आपलं टार्गेट आहे 150 प्लस. आता मी हे टार्गेट बद्दल का बोलतोय समजून घ्या. मी जे कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला दिली होती आता, तर आतापर्यंतचा अनुभव किंवा आतापर्यंत जो तुम्ही हे पाहिलं काय म्हणतात त्याला प्रिव्हियस इयर स्कोर पर्सेंटाईल पाहिले, तर 150 प्लस जर मार्क असतील आपल्याला तर आपल्याला चांगल्या कॉलेजमध्ये चांगली ब्रँच मिळू शकते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. तर मग आपल्याला ह्या वर्षीसाठी काय स्ट्रॅटेजी वेगळी, कारण यावर्षी 2दा एक्झाम आहे. तर यावर्षीसाठी पण आपली स्ट्रॅटेजी सेम आहे की आपल्याला 150 प्लस मार्क्स तर घ्यायचेच आहेत. ते रँक वाईज खालीवर होईल, त्याच्यामध्ये पर्सेंटाईल पुढे मागे होतील, ह्या सगळ्या गोष्टी होतील. बट स्टील आपला स्कोर ह्याच्या आसपासच राहील, 99 पर्सेंटाईलच्या आसपास. त्याच्या म्हणजे खूप जास्त डिफरन्स मला नाही वाटत त्याच्यामध्ये होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 150 मार्क्स कुठून आणायचे, आता मी हे का सांगतोय लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. हे 150 मार्क्सचा स्कोर तुमचा सध्या येतोय का नाही हे तुम्हाला चेक करणं खूप आवश्यक. बरेच मुलं असे आहेत ते काय करतात की 50 क्वेश्चनची टेस्ट देतात फिजिक्सची किंवा केमिस्ट्रीची. मी बऱ्याच मुलांना बोलतो त्यावेळेस, तर फिजिक्सची किंवा केमिस्ट्री, मॅथ्सचा पेपरच वेगळा असतो. 90 मिनिट्स मध्ये तुम्ही एक पूर्ण मॅथ्सचा पेपर सोडवणार आहात. 90 मिनिट्स मध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्रीचे 100 प्रश्न सोडवायचे. बरेच मुलं विदाउट थिंकिंग एक गोष्ट करतायत जी खूप चुकीची आहे. मला असं वाटतं तुम्ही जर सिंगल फिजिक्सची टेस्ट देताय आणि ती 1 तासात सोडवताय तर तुमचा जो स्कोर आहे शेवटी तो खूप कमी येऊ शकतो. त्याचं कारण सांगतो. तुम्ही 1 तासामध्ये 50 प्रश्न सोडवले, तुमचा ऍव्हरेज स्कोर समजा 35 येतोय, 35 किंवा 30 येतोय, तर 60 मिनिट सोडवल्यावर 35 जर आपला स्कोर येतोय, ऍक्च्युअल आपण 60 मिनिट देऊ शकतो का केमिस्ट्रीला किंवा फिजिक्सला याचा विचार करून ठेवा. ठीक आहे. कारण तुम्हाला जर टोटल 45 मिनिट्स जरी मी म्हणलं, मला असं वाटतं आतापर्यंतच्या याच्यामध्ये मी मुलांशी डिस्कस केलं, सिन्स मी मॅथ्स शिकवतो, मी मॅथ्स बद्दल काही गोष्टी सांगू शकतो. पण केमिस्ट्री फिजिक्स मध्ये जेवढा मुलांकडून फीडबॅक आले त्याच्यातून कळालं की फिजिक्स केमिस्ट्रीची डिफिकल्टी लेवल तेवढी वाढली नाही जेवढी मॅथ्सची वाढली मागच्या 2 वर्षात. म्हणजे अजूनही गेटेबल प्रश्न आहेत, कारण कमी वेळेत जास्त प्रश्न सोडवायचे. मग तुम्हाला टार्गेट तुमचं असं असलं पाहिजे की केमिस्ट्री जो कंपॅरेटिव्ह सोपा आहे तो तुमचा पहिल्या अर्ध्या तासात झाला पाहिजे. उरलेल्या 1 तासात मग तुम्ही फिजिक्सला हात लावू शकता. अर्ध्या तासात केमिस्ट्री सोडवायचा आहे तर पूर्ण केमिस्ट्री सोडवायचा आहे, म्हणजे तुमची स्पीड बघा किती पाहिजे, तर त्याच्यानुसार तुमचा स्कोर असला पाहिजे. एक टेंटेटिव्ह स्कोर काय असला पाहिजे, मॅथ्स मध्ये 80 प्लस मार्क्स, केमिस्ट्रीमध्ये 40 प्लस आणि फिजिक्समध्ये 30 प्लस. त्याचं कारण फिजिक्समध्ये कॅल्क्युलेशन जास्त असतात. मॅथ्समध्ये 80 प्लस म्हणजे 40 ऑड क्वेश्चन्स तुम्हाला करेक्ट आले पाहिजे, 40 क्वेश्चन्स जे आहेत ते 90 मिनिट्स मध्ये करेक्ट आले पाहिजे. निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे आपण सगळेचे सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करणार आहोतच. 40 मार्क्स जर केमिस्ट्रीत आले आपल्याला हाफ एन आवर मध्ये, म्हणजे 1 मिनिटापेक्षा पण कमी वेळ द्यावा लागेल. आणि फिजिक्समध्ये 30, तर ऍव्हरेज आपण 5-10 मिनिटं इकडे तिकडे मॅनेज जर केले तर मला असं वाटतं 150 प्लस स्कोर हा आपला आरामात येऊ शकतो. तर हे जे आहे हे 40 प्लस किंवा 30 प्लस हे कधी कळेल तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही मॅक्झिमम नंबर ऑफ मॉक टेस्ट देतात. मॉक टेस्टची स्ट्रॅटेजी या शेवटच्या महिन्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे. पीवायक्यू सॉल्व्हिंग तुम्ही करताय, व्हेरी गुड, त्याच्या सोबत मॉक टेस्ट पण तेवढ्याच महत्वाच्या आहे, ज्याच्यावर मी बोलणार आहे. त्याच्यानंतर टाइम ट्रॅप, मॅथ्स मध्ये लेस दॅन 2 मिनिट्स पर क्वेश्चन, हे डोक्यात कॅल्क्युलेशन असलंच पाहिजे तुमच्या. ठीक आहे. तुम्ही जर आता क्वेश्चन सोडवताय आणि असं म्हणताय की एका दिवसामध्ये आम्ही 50 प्रश्न सोडवले, एका दिवसात म्हणजे तुम्ही एका विषयाला 4 तास देताय किंवा 3 तास देताय, तर 3 तासात 50 प्रश्न सोडवले तर त्याला काहीच फायदा नाही. हे टाइम लावून प्रश्न आतापासून सोडवावे लागतील तर तुम्हाला त्याचा फायदा आहे. लेस दॅन 2 मिनिट्स पर क्वेश्चन, इकडे लेस दॅन 1 मिनिट पर क्वेश्चन फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये. ठीक आहे. 90 मिनिट्स मध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे. तर हे टायमिंगचं कॅल्क्युलेशन डोक्यात पाहिजे. शेवटच्या 1 महिन्यामध्ये आपल्याला येतंय, याच्यापेक्षा आपल्याला किती लवकर येतंय हे खूप मॅटर करतं आता, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर टोटल 30 चॅप्टर्स, 77 टोटल चॅप्टर्स आहेत इन जनरल, काही याच्यामध्ये मिक्स करून असतील किंवा ओव्हरऑल टोटल 77 PCM चे कन्सिडर केले तर टोटल 30 चॅप्टर असे काढा जे हाय वेटेज आहेत.
आणि तेवढेच प्रिपेअर करा. जर तुमचं प्रिपरेशन कमी झालेलं असेल किंवा तुम्हाला असं वाटतंय आता की काय करायचंय, 30 चॅप्टर्स जे आहेत ते 30 चॅप्टर्स प्रॉपरली 30 मी टोटल सांगतोय, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सचे मिळून, ठीक आहे. तर ते सगळेच्या सगळे प्रॉपरली प्रिपेअर करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल कशा पद्धतीने. याच्यात 11th आणि 12th चे दोन्ही चॅप्टर्स असतील बरं का. 77 टोटल चॅप्टर्स जे आहेत ते 11th आणि 12th चे. म्हणजे मॅथ्सचे जर मी कन्सिडर केली तर M1 चे 7, M2 चे 8, 15 आणि याचे 10, 25 एक टॉपिक आहेत मॅथ्सचे. तसेच ॲव्हरेज 25-26 टॉपिक याचे असते फिजिक्स केमिस्ट्रीचे. तर टोटल 77. त्यातले 30 चॅप्टर्स जे आहेत जे की मोस्ट वेटेड टॉपिक फिजिक्स मधले, केमिस्ट्री मधले, मॅथ्स मधले. मॅथ्स बद्दल मी बोलणार आहे की कोणते टॉपिक्स तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. सो ते जर तुम्ही चांगले प्रिपेअर केले तर ॲव्हरेज 130 प्लस, इथं 135 दिलंय मी, पण 130 प्लस तुम्हाला मार्क्स मिळू शकतात, कारण वेटेज जास्त असतं. ते टॉपिक चांगले प्रिपेअर करून ठेवा. मॅथ्स हेवी वेट्स, ठीक आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स 12वीचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, वेक्टर्स, लाईन अँड प्लेन म्हणजे 3D जॉमेट्री, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे. एओडीचा पार्ट, इंटिग्रेशन आणि डिफरन्शियल इक्वेशन. हे टॉपिक असे आहेत 2 आणि 2 4 आणि 2 6. हे 6 टॉपिक मागच्या काही दिवसापासून मी हेच सांगतोय की हे 6 टॉपिक सगळ्यात आधी प्रिपेअर करा मॅथ्स मध्ये, ठीक आहे. सगळ्यात आधी म्हणजे आताही तुमच्याकडे 1 महिना राहिलाय, तुमचा खूप कमी अभ्यास झालाय किंवा तुम्हाला आता कळत नाही काय करायचंय, हे 6 टॉपिकच करा सध्या 1 महिन्यामध्ये. जेवढं होईल मॅक्झिमम या 6 टॉपिकवर भर द्या. याचे सगळ्यात जास्त प्रश्न सोडून बघा. हे 6 टॉपिक मध्ये मॅक्झिमम वेटेज आहे. तर हे 6 टॉपिक जर प्रिपेअर केले तर मला असं वाटतं तुमचा स्कोर मॅथ्स मध्ये चांगला वाढू शकतो. तर त्यासाठी हे 6 टॉपिक सगळ्यात महत्वाचे, ठीक आहे. हेवी वेट्स. आता तुमचा डेली प्लॅन काय असला पाहिजे, खूप महत्वाच्या पार्टवर मी येतोय. डेली प्लॅन तुमचा काय असला पाहिजे. लर्न द रूल. तुम्हाला डेली अभ्यास करावा लागणार आहे. रिव्हिजन करा, क्वेश्चन सॉल्व्ह करा, PYQ सॉल्व्ह करा. महत्वाचा पार्ट आहे. सॉल्व्ह ओल्ड पेपर म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. त्याच्यानंतर टेस्ट द्या, टॉपिक वाईज टेस्ट द्या. वीकली एक PCM ची टेस्ट द्या. PCM ची किंवा काय म्हणतात त्याला, फुल लेंथ टेस्ट तुम्ही देऊ शकता, ती द्या. टेक अ टेस्ट. त्याच्यानंतर फिक्स मिस्टेक. सगळ्यात महत्वाचा पार्ट. आपण टेस्ट देतोय, फक्त देतोय म्हणून देतोय त्याला काय अर्थ नाहीये. चुका काय झाल्या त्या काढून ठेवा. बऱ्याचदा मी सांगतो की एक मिस्टेक नोटबुक बनवा. मागच्या टेस्टमध्ये काय चूक झाली लिहून ठेवायची. पुढच्या टेस्टमध्ये ती नाही झाली पाहिजे. पुढच्या टेस्टमध्ये नवीन झाली तर चालते. नवीन इन द सेन्स आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपण कॅल्क्युलेशन चुकवतोय का, आपण एकाच क्वेश्चनला खूप वेळ देतोय का, आपण गडबड करतोय क्वेश्चन वाचताना. ह्या ज्या चुका आहेत या चुका रिपीट नाही झाल्या पाहिजे, ठीक आहे. ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. तर हाच तुमचा ओव्हरऑल प्लॅन पाहिजे या महिन्यामध्ये, ठीक आहे. प्रॉपरली लर्न करा, गोष्टी वाचून घ्या, रिकॉल करण्याचा प्रयत्न करा, PYQ सॉल्व्ह करा, त्याच्यानंतर टेस्ट द्या आणि मिस्टेक एरर करून परत पहिल्यापासून गोष्टी करत राहा, ठीक आहे. Magic of old papers. Only practice the old exam papers from the last 3 years. This shows you the real exam level. मागच्या 3 वर्षातले 2015, 2016, 17, 18, 19 हे क्वेश्चन सोडू नका. 23, 24, 25 एवढेच PYQ सॉल्व्ह करा CETचे. 23, 24, 25, 23, 24 आणि 25 चे. आता 23, 24, 25 चे का, कारण थोडाफार पॅटर्न बदलला, तो 23 पासून बदललाय. सो 23, 24, 25 चे PYQ जर तुम्ही सॉल्व्ह केले तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येईल कशा पद्धतीने गोष्टी होत आहेत त्याची, ठीक आहे. सो 23, 24, 25 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपला रिसेंट एक हे चालू आहे, सेशन चालू आहेत, लाईव्ह सेशन MST CT कमबॅक सिरीज, ज्यामध्ये आपण 2025 चे PYQs घेतोय. 24, 23 चे आपण ऑलरेडी घेतलेले आहेत, जे तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये आपली प्लेलिस्ट आहे MST CT मॅथ्स एक्सप्रेस नावाने. त्याच्यामध्ये बरेचसे टॉपिक मी घेतलेले आहेत. 25 चे सध्या चालू आहेत, सो ते कंटिन्यू होतील, लाईव्ह त्याच्यामध्ये असणार आहेत, ठीक आहे. सो हा एक महत्वाचा पार्ट आहे. द मिरर ऑफ ट्रूथ. यू विल ओनली नो इफ यू आर फास्ट इनफ बाय टेकिंग चॅप्टर टेस्ट. तुम्ही चॅप्टर टेस्ट जितक्या दिल्या त्याच्या सोबत तुम्ही सेक्शनल टेस्ट आणि फुल लेंथ टेस्ट जर दिल्या तर तुम्हाला आयडिया येणार आहे तुम्ही रेसमध्ये कुठे आहात त्याची. टेक अ टेस्ट आफ्टर एव्हरी चॅप्टर यू फिनिश. टेक 1 फुल लेंथ एक्झाम एव्हरी संडे. संडेला एक फुल लेंथ एक्झाम याच्यासाठी द्यायची की तुम्ही 3 तास बसू शकता का, 3 तास तुमचा स्टॅमिना किती आहे, तुम्ही 3 तासात तुमची पेशन्स लेवल किती आहे,
ह्या गोष्टी सगळ्या मॅटर करतात. 3 तास बसून जर तुम्ही पेपर पूर्ण देताय याचा अर्थ तुम्ही फायनलला पण 3 तास प्रॉपरली बसून एक्झाम देणार आहात. त्यामुळे मला असं वाटतं त्याही टेस्ट देणं आवश्यक आहे. सोबत सोबत प्रत्येक टॉपिक संपल्यानंतर आपल्याला टॉपिक किती कळला याच्यासाठी एक छोटी टॉपिक टेस्ट तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, चला त्याच्यानंतर फिक्स द लीक्स, जे मी आता सांगितलं तेच. ठीक आहे, लुक ॲट एव्हरी रॉंग आन्सर, आस्क युअरसेल्फ डिड इट नो द रूल और इट वॉज जस्ट टू स्लो, फिक्स द प्रॉब्लेम बिफोर मूव्हिंग टू द नेक्स्ट चॅप्टर, टेकिंग द टेस्ट इज ओनली द हाफ वर्क. फक्त टेस्ट देणं काही फायदेचं नाहीये. टेस्ट दिल्यानंतर त्याचं जर तुम्ही प्रॉपर अनालिसिस करताय, त्याच्यातल्या स्ट्रेंथ, तुमच्या विकनेस काय काय हे शोधताय आणि त्या चुका दुरुस्त करून पुढची टेस्ट देताय तर त्याचा फायदा आहे. तर ह्या गोष्टी प्रॉपरली लक्षात ठेवा. मॉक टेस्ट इज द की. सध्याच्या 1 महिन्यामध्ये मॉक टेस्टवर जेवढं काम तुम्ही करणार तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे, खूप महत्वाचा पार्ट आहे. यस, सगळ्यात महत्वाचं. आता ह्या 1 महिन्यामध्ये तुम्ही दाखवून द्या तुमच्या पॅरेंट्सला की नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला होता, मी तुमच्या विश्वासाला सार्थक करून दाखवेल. युअर पॅरेंट्स वर्क फॉर 12 years, दे गिव्ह एव्हरीथिंग टू पुट यू इन अ स्कूल, नाव गिव्ह देम 30 days ऑफ प्युअर फोकस. या 30 दिवसामध्ये तुम्ही ऑलरेडी खूप चांगला अभ्यास केलेला आहे, मला माहिती आहे. 2 वर्ष तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे. 30 दिवसात आता अजून चांगला अभ्यास करा. दाखवून द्या त्यांना की तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तुम्ही सार्थक ठरवणार आहे. ठीक आहे, तुम्ही ज्या माझ्याकडून अपेक्षा ठेवताय मी त्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करणार आहे. या गोष्टीसाठी तुम्हाला हे 30 दिवस जे दिलेले राहतात, 30 दिवसामध्ये तुम्हाला दिवस रात्र मेहनत करून, खूप अभ्यास करून, टेस्ट देऊन, अनालिसिस करून प्रॉपरली 1 महिन्यामध्ये बघा तुमचा जो स्कोर आहे त्यानंतर सीईटीचा तो 99% येऊ शकतो. आतापर्यंतची तुमची जी मेहनत आहे ती नक्कीच फळाला येणार आहे. पण त्यासाठी आता शेवटचा हा जो 1 महिना आहे त्याच्यामध्ये फुल ऍक्सलरेशन मध्ये काम करा. ठीक आहे, खूप महत्वाचा पार्ट मी सांगितलेला आहे आज. राईट, यू कॅन डू दिस कमबॅक, स्टार्ट युअर कमबॅक टुडे. आजपासून जरी चालू केलं तर होऊन जातं. मॅथ्स वर्ग तुमच्या सोबत आहे या सगळ्या जर्नीमध्ये. आपण ऑलरेडी लाईव्ह लेक्चर्स घेतो आहोत, ज्याच्यामध्ये आपण सीईटीचे PYQ सॉल्व्ह करून देत आहोत. त्याच्या सोबत सोबत ज्या काही ट्रिक्स लागतात मुलांना त्या आपण ऑलरेडी इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंवा तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून आपण देतोय मुलांना. त्या गोष्टी आपण पुढे घेऊन जातोय. त्याच्या सोबत सोबत आपण टेस्ट सिरीज जी आहे ती तुमच्यासाठी ऑलरेडी लॉन्च केली आहे मॅथ्स वर्ग या ॲपवरती, ज्याच्यामध्ये टॉपिक वाईज टेस्ट आहेत. त्याच्यानंतर तुमच्या ज्या सेक्शनल टेस्ट आहेत मॅथ्सच्या आणि त्याच्यासोबत फुल लेंथ टेस्ट आहेत, त्या फुल लेंथ टेस्ट PCMच्या पण आपण घेणार आहोत. तर नक्कीच या टेस्टचा तुम्हाला फायदा होईल. ह्या टेस्ट सिरीजसाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागणार आहे. त्याच्यात डिटेल सोल्युशन पण आहे, लेटेस्ट पॅटर्न नुसार टेस्ट असतील ऑब्व्हियसली. त्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागणार आहे मॅथ्स वर्ग नावाचं. तर नक्कीच तुमच्या 30 दिवसाच्या जर्नीमध्ये आम्ही आमच्या साईडने तुम्हाला बऱ्याच गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो आहोत. लॉन्चिंग ऑफर आहे मॅथ्स वर्गाची सध्या टेस्ट सिरीजची, ती आहे 299 रुपीज. त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी, या सगळ्या टेस्ट वगैरे ज्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर क्रॅश कोर्स जो आहे तो आपला ऑलरेडी चालू झालेला आहे. 2 मार्च पासून. तुम्ही आपलं चॅनल जर नवीन असाल तर परत एकदा सांगतो, आपण निर्धार बॅच चालू केली होती क्रॅश कोर्सची, निर्धार बॅच 2026, जी की 2 मार्च पासून ऑलरेडी चालू झालेली आहे. ज्याच्यामध्ये आपण लाईव्ह लेक्चर डेली घेतो आहोत, ज्याच्यामध्ये कॉन्सेप्ट, प्रॉपर कॉन्सेप्ट घेतोय, स्ट्रॅटेजीज सांगतोय. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज त्याच्यामध्ये आहे जर तुम्ही क्रॅश कोर्स घेतला तर. पर्सनल मेंटरशिप आहे आणि मास्टर स्ट्रोक, म्हणजे काही शॉर्टकट असे आहेत जे प्रॉपरली फक्त त्या बॅच मध्ये सांगितले जात आहेत. तर ती जी निर्धार बॅच आहे त्याचे ऍडमिशन्स अजूनही चालू आहेत. ऑलरेडी 2 मार्च पासून जे चालू झाले त्याच्यामध्ये बरेचसे लेक्चर झालेत, ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ॲपमध्ये आहेत. डेली लाईव्ह लेक्चर असतं 2 वाजता त्या बॅचचं. सो त्या बॅचमध्ये सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी करून घेतोय मुलांसाठी. ठीक आहे, राईट. सो हे आहे आपलं ॲप, मॅथ्स वर्ग ॲप. हे आपला QR आहे, तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि त्याच्यावरती तुम्हाला टेस्ट सिरीज सेक्शनमध्ये टेस्ट सिरीज आणि कोर्सेस सेक्शनमध्ये क्रॅश कोर्स सुद्धा दिसून येईल. तर नक्कीच ही 30 दिवसाची जी स्ट्रॅटेजी आहे ही कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या 30 दिवसाच्या स्ट्रॅटेजीमध्ये फुल ऑन वर्क करा, प्रॉपरली अभ्यास करा, स्ट्रॅटेजी फॉलो करा, टेस्ट द्या, मिस्टेक शोधा, पुढे चला.
आणि लक्षात ठेवा मॅथ्स वर्ग नेहमी तुमच्या सोबत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू मित्रांनो.